नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ अंजलि शुक्ला। शिक्षा के क्षेत्र में संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था से जुड़ी संस्थाओं ने एक बड़ी उपलब्धि हासिल की है, जहां दोनों स्कूलों का कक्षा 10वीं का परिणाम 100% रहा। सर्वोदय विद्यालय नीलजे और रविंद्रनाथ टैगोर न्यू इंग्लिश स्कूल का वर्ष 2025-26 का कक्षा 10वीं का परिणाम 100% रहा। यह जानकारी संस्था के सचिव महेंद्र पाटिल ने दी। सर्वोदय विद्यालय नीलजे की छात्रा मनस्वी गजानंद जुमारे ने 85.80% अंक प्राप्त कर विद्यालय का नाम रोशन किया। वहीं रविंद्रनाथ टैगोर न्यू इंग्लिश स्कूल के छात्र सार्थक सोमनाथ पाटिल ने 93.40% अंक हासिल किए। दोनों स्कूलों के 100% परिणाम आने से विद्यार्थियों, अभिभावकों और शिक्षकों में खुशी का माहौल है। हर तरफ सफलता को लेकर उत्साह देखा जा रहा है। इस मौके पर संस्था के सचिव महेंद्र पाटिल ने कहा कि संस्था विद्यार्थियों के सर्वांगीण विकास पर ध्यान देती है। शिक्षा के साथ साथ कला और अन्य प्रतिभाओं को भी प्रोत्साहित किया जाता है। उन्होंने सभी सफल विद्यार्थियों को शुभकामनाएं और उज्जवल भविष्य की बधाई दी। नमस्कार, मी महेंद्र वसंत पाटील, संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था नीलजेचा सचिव म्हणून मी कार्यरत आहे। सदर संस्था ही 2003 मध्ये आम्ही अस्तित्वात आणायचा सुरुवात केली। 2004 मध्ये याची नोंदणी झाली आणि 2004 पासून सर्वोदय विद्यालय हे आम्ही 8वी ते 10वी 8वी पासून वर्ग सुरू केले आणि रविंद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूलचे मॉन्टेसरीचे वर्ग सुरू केले। आज या शाळेचे नर्सरी पासून तर 10 पर्यंत इंग्लिश मीडियम आणि बालवाडी ते 10वी पर्यंत मराठी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत। त्याचबरोबर सुमनताई वसंत पाटील कनिष्ठ महाविद्यालय याच्यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखा इथे आम्हाला परवानगी आणि त्यानुसार आम्ही जसे विद्यार्थी येतात त्यानुसार ते सुरू ठेवलेलं आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आमच्या दोन्ही शाळा ज्या आहेत, सर्वोदय विद्यालय नीलजे आणि रविंद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूल, या दोन्ही शाळांचा निकाल 100% लागलेला आहे। रविंद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कुमार सार्थक सोमनाथ पाटील हा शिरडोन गावचा विद्यार्थी हा प्रथम आलेला आहे। त्याने 93.40% गुण मिळवलेले आहेत। तर सर्वोदय विद्यालयामधून मनस्वी गजानन जुमारे ही खोणीची विद्यार्थिनी ही प्रथम आलेली आहे। तिला 85.80% मिळालेले आहेत आणि दोन्ही शाळांचा निकाल हा 100% लागलेला। आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं असं आहे की हे विद्यार्थी शिकता शिकता अनेक म्हणजे जे काही शालेय शिक्षण असतं, त्यांचे विषय असतात, त्याच्याबरोबर अवांतर अशा अनेक गोष्टी शिकत असतात। जवळपास 16-17 प्रकारच्या विविध कलागुण ते शिकत असतात। त्याचबरोबर शाळेने एक वेगळा विषय इथे निर्माण केलेला आहे, स्पर्धा परीक्षा म्हणून, त्याच्याद्वारे ते MPSC, UPSC किंवा ज्या काही विविध बोर्डांच्या परीक्षा असतात त्याचं जे काही सामान्य ज्ञान, जनरल नॉलेजचं जे काही प्रिपरेशन असतं ते या प्रत्येक विद्यार्थ्याचं करून घेतलं जातं। त्याचबरोबर मी जसं सांगितलं की 16-17 कला ह्या इथे मोफत शिकवल्या जातात। त्याच्यामध्ये कराटे हे जवळपास 16 वर्षापासून शिकवलं जातं। त्याचबरोबर संगीतामध्ये हार्मोनियम वादन, तबला वादन आणि गायन हे सुद्धा शिकवलं जाते जवळपास 15-16 वर्षापासून। त्याचबरोबर गेल्या 3-4 वर्षापासून शेती असेल, हायड्रोपोनिक ॲग्रिकल्चर असेल, त्याचबरोबर फॅब्रिकेशन असेल, कार्पेंट्री असेल, त्यानंतर पॉटरी मेकिंग असेल, त्यानंतर इलेक्ट्रिक वर्क असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, त्यानंतर आपलं सर्वेइंग असेल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असेल, हे सगळे विषय सुद्धा, फूड टेक्नॉलॉजी असेल, तर ह्या सगळ्या कला त्यांना मुलांना शिकवल्या जातात। दर आठवड्यामध्ये त्याचं थोडं ट्रेनिंग मुलांना दिलं जातं आणि आमच्या दृष्टीने म्हणजे विद्यार्थ्यांना गुण मिळाले ही चांगलीच गोष्ट आहे की आम्ही जे आमच्या शिक्षकांनी जे काही मेहनत केलेली आहे त्याचा एक छोटा निकाल आहे। पण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना या आयुष्यासाठी घडवत असतो की ठीक आहे, गुण आहेत ते काही वेळेपुरते आहेत, पण त्याला आयुष्यासाठी तयार करण्याचं काम ही संस्था करत आहे। या विविध प्रकारचे जे काही कलागुण आहेत, योगाभ्यास वगैरे असेल, ह्या सगळ्यातून त्याची एक व्यक्तिमत्व घडवायचं असा विचार या संस्थेमध्ये आहे। त्यामुळे आम्हाला खूप शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम असेच विद्यार्थी आणि पालक इथे आवश्यक असतात आणि अशाच विद्यार्थ्यांना आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्यासाठी आम्ही काम करत असतो। इथले जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, आज आम्हाला जे काही दिसून आलं लहानपणापासून आम्ही या भागातले असल्यामुळे की इथले जे काही परिसरातली लोक होती त्यांनी जमिनी विकून जे काही साखरपुडे, हल्दी, टेनिस, क्रिकेटच्या मॅचेस, जुगार, छकड्याच्या शर्यती यांच्यावर जो काही पैसा अपव्यय केला, त्याच्यामुळे फार काही त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत राहिले नाही। त्यामुळे शिक्षण हाच फक्त त्या सगळ्यांकडे आज मार्ग आहे
की आपल्याला जर पुढे जायचं असेल आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर शिक्षणाशिवाय त्यांना तरणोपाय नाहीये. मग त्याच दृष्टीने आम्ही असा विचार केला की हे ठीक आहे, शिक्षण आहे, त्यांना 10वी होतील 12वी होतील, पण 10वी-12वी होत असताना त्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे. म्हणून आम्ही एक जवळपास क्रीडा संकुल एक मोठं उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये 400 मीटर रनिंगचा ट्रॅक, त्याच्याबरोबर हर्डल रेस, त्याचबरोबर लांब उडी, त्यानंतर गोळाफेक, थालीफेक, भालाफेक यांचे स्वतंत्र ग्राउंड प्रत्येकाचे आहेत. कबड्डी, खो-खोचे स्वतंत्र ग्राउंड आहेत. क्रिकेटसाठी सुद्धा पिच तयार करून मुलांना दिलेलं प्रशिक्षणासाठी. त्यानंतर बॅडमिंटनचं, व्हॉलीबॉलचं तिथे स्वतंत्र ग्राउंड तयार केलेलं आहे. त्याचबरोबर टेबल टेनिस, चेस, कॅरम यांचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं आणि याच्याबरोबरच जवळपास 13,000 पुस्तकांची लायब्ररी आपण निर्माण केलेली आहे, जेणेकरून त्यांचं अवांतर वाचन आणि त्यांचा ज्ञानाचा आवाका हा वाढत राहिला पाहिजे. आणि म्हणून दर दिवशी त्यांना एक तासिका दिली जाते की ज्याच्यातून त्यांनी स्वतः एखादं पुस्तक घ्यावं आणि वाचन करावं. अशा प्रकारचे म्हणजे कार्य करणारी ही एकमेव संस्था आहे. ही अभिमानाची ही गोष्ट आहे आणि त्याचबरोबर असं आम्हाला वाटतं की समाजातून चांगलं सहकार्य मिळालं तर या शाळेतून जी घडणारी मुलं असतील ती विविध क्षेत्रामध्ये म्हणजे जीवनातली जी काही वेगवेगळी क्षेत्र असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते कुठे ना कुठे चमकून निघतील आणि आपलं कर्तृत्व दाखवून हे आपल्या स्वतःचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव, आपल्या परिसराचं नाव आणि आपल्या समाजाचं नाव, देशाचं नाव ते उज्ज्वल करतील. धन्यवाद. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। शानदार परिणाम ने एक बार फिर साबित किया है कि सही मार्गदर्शन और मेहनत से हर लक्ष्य हासिल किया जा सकता है। फिलहाल इस रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहें सी न्यूज भारत।